भारतात राजकीय नेत्यांसाठी निवृत्तीचं वय ठरलेलं नाही. काही जण लवकर निवृत्त होतात तर काही जण वयाच्या शेवटपर्यंत राजकीय वर्तुळामध्ये सक्रिय राहत असतात. दरम्यान भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. निवृत्त झाल्यावर आयुष्यभर नैसर्गिक शेती करणार, तसंच निवृत्तीनंतर मी माझं आयुष्य वेद आणि उपनिषद वाचण्यात घालवणार, असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. रासायनिक खतं टाकलेला गहू खाल्ल्यानं कर्करोग होतो, ब्लड प्रेशर वाढतं, थायरॉईडची समस्या उद्भवते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न खाणं आवश्यक आहे. यामुळे उत्पादन सुद्धा वाढतं. मी माझ्या शेतात नैसर्गिक शेती करतो. आज माझं धान्य उत्पादन जवळजवळ 1.5 पट वाढलंय, असं सुद्धा शहा यांनी म्हटलेलं आहे. मैंने तो तय किया है कि मैं जब भी रिटायर्ड हो जाऊंगा, मैं मेरे बाकी का जीवन वेद, उपनिषद और प्राकृतिक खेती के लिए खर्च करूंगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.